पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झाला. दरवर्षीप्रमाणे गोप-गोपिकांनी इंद्राचा उत्सव साजरा करण्याची सुरुवात केली. कृष्णाने विचारले, तुम्ही इंद्राचा उत्सव का साजरा करता? तेव्हा एक म्हातारा सांगतो, कृष्णा, इंद्रदेव पाऊस पाडतो तेव्हा पीक येतात, भरपूर गवत उगते. हे गवत खाऊन आपली गुरेढोरे चांगले दूध देतात. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल. अन्न पाण्याशिवाय माणसं आणि गुरेही उपाशी मरतील. म्हणून वेळेवर पाऊस पडावा म्हणून इंद्रदेवाला संतुष्ट करण्यासाठी आपण त्यांचा हा उत्सव साजरा करतो. कृष्णाला ही गोष्ट पटली नाही. तो म्हणाला, हे बरोबर नाही, कारण आपलं सर्व जीवन या डोंगरदऱ्या गुरे यांच्यावर अवलंबून आहे. पलीकडे जो गोवर्धन पर्वत आहे तो किती वेगवेगळ्या पक्ष्यांनी शोभून दिसतो आहे. त्यावरचे वृक्ष फळाफुलांनी भरून गेले आहेत. हिरवीगार कुरणे सुंदर दिसतायत. गोवर्धन पर्वत आणि गाई वासरांचा उत्सव करूया. सर्वांना कृष्णाचे बोलणे पटले. सर्वांनी आपापल्या गाई वासरांना फुलांनी सजवले आणि गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा मारत मोठा उत्सव साजरा केला. सर्वांना आनंद झाला, पण इंद्रदेवाला हे काही पटले नाही. गोपांनी आपले उत्सव साजरा केला नाही हे पाहून इंद्रदेवाने जोरदार पावसाची सुरुवात केली. हे बघून सर्व गोप गोपिका घाबरले. कृष्णाने सर्वांना धीर दिला आणि गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून तोलून धरला. 7 ते 8 दिवस एकसारखा पाऊस चालू होता, पण कुणालाही काही इजा झाली नाही, कारण सर्व त्या गोवर्धन पर्वताखाली सुरक्षित होते. शेवटी इंद्रदेव कंटाळला आणि पाऊस बंद पाडला. सर्व गोप गोपिका, गुरंढोरं, कृष्ण सर्वजण सुखरूप आपापल्या घरी गेले. तेव्हापासून श्रीकृष्णाला सर्वजण गोवर्धन गिरधारी म्हणू लागले.